डोंबिवली जिमखाना इथं सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या राम मंदिर प्रतिकृतीचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। या राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील 2 महिने खुली राहणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूने। येत्या 22 जानेवारीपासून अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधीच काहीच वातावरण संपूर्ण देशासह राज्यामध्ये आतापासूनच सुरू झालेलं पाहायला मिळतंय। मी सध्या आहे डोंबिवलीच्या जिमखाना या ठिकाणी डोंबिवली उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे हे या संपूर्ण उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या उत्सवाचं सर्वात आकर्षण म्हणजे अयोध्येमध्ये जे श्री प्रभू रामचंद्राचं जे मंदिर साकारण्यात आलेलं आहे त्याचीच हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। ज्या नागरिकांना अयोध्येत येऊन राम मंदिर पाहता येत नसेल किंवा त्यांना ते शक्य नसेल त्याच्यासाठी हे राम मंदिर जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि त्याच राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी ते मंदिर पाहण्यासाठी जे आहेत आता डोंबिवलीकर नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। त्या राम मंदिराची जो कळस आहे तो 35 फुटाचा एकूण कळस आहे। 60 फूट लांबी आणि 25 फूट रुंदीच्या आकाराची श्री राम मंदिराची ही प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि अयोध्येतील जे प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये जे प्रभू रामचंद्र असतील, सीता असेल किंवा लक्ष्मणाचं किंवा हनुमानाची जी ज्या प्रकारे मूर्ती असणार आहे त्याच तशीच काहीशी हुबेहूब मूर्ती जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। हा जो उत्सव होणार आहे या उत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती सध्या अयोध्यामध्ये सुरू आहे। राज्यामध्ये देखील अनेक मंत्र्यांकडनं विविध कार्यक्रम जे आहेत ते त्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत। मोठ्या संख्येने राज्यातील सर्व नागरिक राम भक्त देशातील संपूर्ण म्हणता येतील की त्या ठिकाणी पोहोचणार आहे। मात्र त्याआधीच या डोंबिवलीमध्ये या उत्सवामध्ये जे राम मंदिराची प्रतिकृती जी साकारण्यात आलेली आहे ती सध्या वैशिष्ट्यपूर्ण ठरताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन संदीप भारतीचा निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, डोंबिवली।